मारहाण प्रकरणी तुमच्यावर विरोधकाकडून टीका होत आहे. या संदर्भात काय सांगू? नाही, माझ्यावर जे टीका होतात त्या अत्यंत चुकीच्या होतात आणि समाजानं माझ्यावर टीका केल्याने हा मोर्चा मुळात महेश बिडकरच्या सन्मानार्थ मोर्चा निघाला होता आणि तो प्लॅटफॉर्म साधून त्या प्लॅटफॉर्मवर येऊन काही लोकांनी माझ्यावर विनाकारण राजकारण टीका जो केल्या, तर ते विरोधकांना टीका करायच्याच असतात. त्याच्यामुळे मी त्यांना त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही. पण महेश बिडकरबद्दल मी निश्चित म्हणेन की महेश बिडकरनं यापुढेही म्हणजे भ्रष्टाचाराला वाचा फोडावी, कुठं जर काही कामं चुकीचे होत असतील ते करावं, त्याचा मला पाठिंबाच राहील त्याला माझा. आणि निश्चितच यापुढे महेशला माझ्याशी थोडं कन्सर्न साधा. आतापर्यंत महेश माझ्याशी कधीही बोलला नाही किंवा मला काही ती सहकार्य मागितलं नाही किंवा मला बोललं आहे. यापुढे महेशनं मला यावं, सहकार्य मागावं, काय गोष्टी सांगाव्यात, मी त्याला 100% सहकार्य करेन. राजकीय पुढाऱ्यांनी याबद्दल मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांचा हेतू साध्य केलाय का, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, हेतू वगैरे साध्य होत नाही, कारण का जनतेला माहीत आहे, जनता जनार्दन आहे, जनतेला सगळं कळतं. त्याच्यामुळे उलट मी सांगतो ते ह्यामध्ये त्यांचीच गेलेली आहे, जी काय त्यांचीच गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलण्यामुळं मला काही फरक पडला असेल असं होत नाही. त्यांनी बोलल्यामुळं जनतेत हसू त्यांचं झालेलं आहे, ज्यांनी माझ्यावर टीका केली. टीका करणारे समाजाचे नव्हतेच, धनगर समाजाचं एकही नाही टीका करणार. आणि कोणत्या धनगर समाजाने माझ्यावर काही टीका केली बी नाही. थोडं इतकं तर थोडं बोललं असतं. सर्व मारणारे हे कार्यकर्ते तुमचेच होते म्हणून असा स्पेसिफिक काही लोकांचा आरोप. बघा, ते बौद्ध समाजाचे जे काय होते त्यांना मी ओळखत पण नाही आहे कोण आहेत ते. त्याच्यामुळं माझा खरंच मी ओळखत, मला अजिबात काहीच माहीत नाही. मी तर अधिवेशनामध्ये होतो ना, मला कळालं, खूप लेट कळालं मला. हे मोर्चा चालू आहे त्याच्यानंतर मला कळालं की बाई मोर्चा यासाठी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मला मोर्चासाठी मला 1-2 फोनही केले होते किंवा तुमचा पाठिंबा आहे, म्हणजे 100% पाठिंबा आहे. कारण त्या मुलांनी जो बोलला, माळरान म्हणलेला आहे, त्याच्यामुळं विनाकारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे. तो तसं ते जे वाक्य बोलल्यामुळं जे त्याला मारहाण झाली, ते वाक्य बोललेलाच नाही तो. त्याच्यामुळे त्याच्यावर निश्चित अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या आम्ही म्हणजे त्याचा निषेध करतो मी त्याचा. पोलिसांच्या देखत त्याला मारहाण झाली असा आरोप करतो. ते काय मी काय पाहिलं नाही त्याच्यामध्ये. मी तोंडी ऐकलंय मी, पण ते काय मी पाहिलं नाही. पोलिसांवर काय आता तुम्ही तुमच्या नाही, पोलीस आता ह्याच्यावर चौकशी करतील नाही. बघा काय असतं, मॉफ गेला की पोलिसाला गुन्हा दाखल करावा लागतो. पण याच्यात निश्चित पोलीस ह्याच्यामध्ये तळपर्यंत जातील, खरं काय खोटं काय बघतील, ती क्लिप आहे ही बघतील, सगळं खरंच बोललं आहे का, आणि बोललं नसेल ते गुन्हा रद्द करावा लागेल ना. 100% रद्द करावा लागेल गुन्हा. माझी मागणी आहे गुन्हा रद्द करावा म्हणून. या प्रकरणात जर काही पोलीस दोषी असतील किंवा त्यांची चौकशी होण्याची मागणी करताय, तुमची काही मागणी आहे का किंवा त्यांचं निलंबन वगैरे करण्यासंदर्भात? 100% ज्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे आणि तो गुन्हा म्हणजे बोगस गुन्हा दाखल केला आहे, थोडक्यात मारहाण झालेली आहे आणि खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी गुन्हा दाखल केला असेल त्याच्यावर निश्चित कारवाई व्हावी आणि कारवाई व्हावी याची मी मागणी करतो.